आठवते तुम्हाला? मॅम प्रॅक्टिस आपल्याला आलेख काढायचे. आठवं क्वेश्चन शिकवतात का तुम्ही मॅम? हा बोला. प्रॅक्टिस सेट मधलं 6व 7वं क्वेश्चन शिकवता का, रिपीट करता का तुम्ही? प्रॅक्टिस सेट हा ते 6व 7वं क्वेश्चन आहे ते रिपीट करता का तुम्ही? गुड इव्हिनिंग. प्रॅक्टिस सेट मधलं का? फर्स्ट वाला प्रॅक्टिस सेट. यस मॅम. एक मिनिट आपण मी शेअर करते, स्क्रीन शेअर करते. ओके मॅम. बाकी कुठे होते महिनाभर? आपला महिना नाही, 15 दिवस क्लासेस नव्हते का? जवळजवळ पाऊण महिना क्लासेस. यस मॅम. शाळा सुरू झाल्या की नाही? येस मॅम, सुरू झाल्या. झाले मॅम. याच्यामध्ये आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आठवते का काही? कोणत्या प्रॅक्टिस सेट मॅम, पर्यंत ग्राफ आपलं पर्यंत झालं? पोहोचलो होतो. ग्राफ झालं होतं का? नो मॅम. प्रॉब्लेम सेट मध्ये प्रॉब्लेम सेट का? प्रॉब्लेम सेट मध्ये आहे का कोणाला हे डाऊट? प्रॅक्टिस सेट मध्ये मॅम प्रॅक्टिस सेट कोणता? पहिला कोणता प्रॅक्टिस सेट? 1.1 झाला होता शिकवून. 1.1 नाही, आता डाऊट जो विचारला तो कोणत्या प्रॅक्टिस सेट मधला होता? 1.1 म्हणलं मॅम. अच्छा, मी म्हणले मला वाटलं प्रॉब्लेम सेट. सेट काढला. 1.1 मध्ये तर आपल्याला असे हे साम आहेत ना, हे वाले. याच्यातला कोणता? 1.1 मधलं 6वा आणि 7वा मॅम. हे का 6वं? हा 6वा आणि 7वं. यस मॅम. हे आपण शिकलो. हा प्रॅक्टिस सेट माझ्यामध्ये झाला होता, पण तरी पण तुम्हाला डाऊट असेल तर मी सांगते. पहिली जी एक्सरसाइज आहे ती आपण कोणत्या मेथडने, कोणत्या पद्धतीने शिकतो? आपण बाय इक्वेटिंग कोइफिशियंट, म्हणजे सहगुणक समान करून चलाचा लोप करायचा. या पद्धतीने आपण ते शिकत होतो, बरोबर आहे? मला फक्त गणित सांगा. Yes, ma'am. पटापट गणित काय आहे ते सांगा. 1/2x 1/3x 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 पुढे प्लस y प्लस y इज इक्वल टू 10/3. 10/3. हे पहिलं इक्वेशन आहे तुमचं. आणि दुसरं इक्वेशन काय आहे? 2x plus 1/4y. 2x plus 1/4y. 2x plus 1/4y upon 4 equal to 11/4. 1/4y y is equal to 11/4. 11/4. इथे आपल्याला करायचं काय माहिती आहे? हे दोन्ही इक्वेशन जे आहेत ना ते आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं. आपला जो स्टँडर्ड फॉर्म आहे ना, म्हणजे आपला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल किंवा 2 चलातील जे रेषीय समीकरण आहे, याचा स्टँडर्ड फॉर्म आपला कोणता आहे? की ax, आपला हा स्टँडर्ड फॉर्म आहे. ax प्लस by इज इक्वल टू c. म्हणजे काय? तर एक्सचं आणि वायचं पट डावीकडे आणि जो स्थिर संख्या आहे ती उजवीकडे, आणि छेदात मला काही नकोय. तसं तुमचं हे जे गणित आहे आपलं, त्याच्यामध्ये छेदात काहीतरी आहे. काय आहे छेदामध्ये? छेदात काय आहे? इथे पहिल्या इक्वेशन मध्ये पहिलं जे समीकरण आहे त्याच्यामध्ये 3 आहे.
मग हे 3 काय करायचे आपल्याला घालवायचे. 3 काय करायचे आपल्याला, छेदातले 3 जे आहेत ना ते मला काय करायचे घालवायचे आहेत है ना. मग त्याच्यासाठी मी काय करेन, छेदातले 3 जर घालवायचे तर मी काय करणार, काय करायचं, छेदातले म्हणजे भागिले ते जर घालवायचे आहेत, भागिले जर घालवायचे तर याचा अर्थ मला 3 ने काय करावं लागणार, गुणावं लागेल. 3 ने गुणावं लागेल. मग मी काय करते, पहिल्या समीकरणाला प्रत्येक पदाला, असं नाही की तुम्ही एकाच पदाला गुणायचंय, तर प्रत्येक पदाला मला काय करावं लागेल, 3 ने गुणावं लागेल. तर मी काय करेन बघा इथे, वन अपॉन 3 1/3x, याला मी 3 ने मल्टिप्लाय करणार, इंटू 3 प्लस y इंटू 3 इज इक्वल टू 10/3 इंटू 3. म्हणजे प्रत्येक पदाला मी काय केलं, 3 ने मल्टिप्लाय केलं इथे. बरोबर आहे. काय होईल इथे, हे 3 कॅन्सल होते है ना, आणि इथले पण 3 कॅन्सल होते, आणि मग पहिलं पद काय राहील इथे, काय राहील, x प्लस 3y. इथे y इंटू 3 म्हणजे 3y आहे, प्लस 3y इज इक्वल टू 10. 3y बरोबर. हे तुमचं एक इक्वेशन बनतं. हा, हे एक पहिलं इक्वेशन बनतं है ना. आणि इथे तुम्ही कितीने मल्टिप्लाय करणार या दुसऱ्या इक्वेशन साठी, 4 ने. 4 ने. 4 ने गुणू. इथे x गुणिले 4 अधिक x/4y गुणिले 4 बरोबर आहे 11/4 गुणिले 4. 2x इंटू 4, 2x गुणिले 4 अधिक 1/4 y गुणिले 4 गुणिले 4 बरोबर 11/4 गुणिले 4 बरोबर 11/4 गुणिले 4. 11/4 गुणिले 4. आता इथे तुमचं हे 4 आणि हे 4 कॅन्सल होणार, हे 4 कॅन्सल होणार. काय होईल तुमचं इथे 8x येईल, 8x प्लस y इज इक्वल टू 11. हा, तर हे इक्वेशन 2 आपल्याला मिळाले. आता 2 इक्वेशन आपल्या जो फॉर्म आहे स्टँडर्ड फॉर्म, त्याच्या फॉर्म मध्ये मिळालेले आहेत. ax प्लस by इज इक्वल टू इक्वेशन मिळालेले आहे. आता याच्यामध्ये कोणत्या तरी एक कोएफिशियंट आपल्याला काय करायचा असतो, एक व्हेरिएबल, कोएफिशियंट नाही, एक चल आपल्याला घालवायचं असतं. बरोबर आहे. हो मॅम. हो मॅम. लागेल पहिलं. मग एक कोएफिशियंट घालवायचं तर याच्यातला कुठल्या तरी एकाचा सहगुणक, म्हणजे एक चल घालवायचं असेल तर एकाचा कोणाचा तरी सहगुणक सारखा करावा लागेल. मग कोणाचा सारखा करूया आपण, मॅम दुसऱ्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू. समीकरण 1 चा काय म्हणाले, समीकरण 1 ला 8 ने गुणू x च पद सारखं करू. नाही समीकरण नाही, समीकरण हा सहगुणक सारखा करायचा आहे. आणि सहगुणक सारखा करण्यासाठी आपण एकतर x चा सहगुणक, x चलाचा सहगुणक सारखा करू शकतो किंवा y चलाचा. मग x चा सहगुणक जो आहे तो 1 आहे, इथे x चा सहगुणक 8 आहे. मग आपण काय करू शकतो, दोघांचा सहगुणक जर सारखा करायचा आहे x चा, तर इथे 1 आहे, इथे 8 आहे. येते 1 आणि 8 च्या पाड्यात येणारी 1 आणि 8
या दोघांच्या पाढ्यात येणारी संख्या कोणती आहे? मॅम 4. 8 आहे. 8. 8. 4 कशी? 8च्या टेबल मध्ये कुठे 4 येते? यस 8. मॅम. म्हणजे आपल्याला दोघांचा सहगुणक 8 करायचा आहे. काय करायचं आहे? दोघांचा दोघांचा सहगुणक 8 8 करायचा. करायचा आहे. कोणाच्या इथे तरी आवाज येतोय का? मग 8 करण्यासाठी मी पहिला जो इक्वेशन आहे, पहिलं जे समीकरण आहे त्याला मी 8 ने गुणेन. 8x अधिक 8 ने 3y ला गुणलं तर 24y 24y आणि बरोबर 80. बरोबर आहे? हे तुमचं झालं तिसरं समीकरण. का? Yes, कारण ma'am. ते बदललं ना, पहिलं वेगळं होतं, आता 8 ने गुणून झालंय. आणि खाली जे समीकरण आहे दुसरं ते असंच लिहिणार का तुमच्याकडे आहे त्याचं. हे तुमचं दुसरं Yes, ma'am. समीकरण. आता या दोन्ही समीकरणांचा x चा सहगुणक सारखा झालेला आहे. x चा सहगुणक. मग त्यामुळे आता फक्त आपल्याला ते घालवायचे. तर घालवण्यासाठी ते मायनस होणं गरजेचं आहे, ते वजा होणं गरजेचं आहे. आणि वजा होण्यासाठी त्यांचं काय पाहिजे? सारखं चिन्ह कशी पाहिजेत? वजाबाकी केव्हा होते? जेव्हा चिन्ह समान जाती वेगवेगळी असतात असतात तेव्हा वेगळे असतात. वजाबाकी सबट्रॅक्शन होण्यासाठी चिन्ह वेगवेगळी पाहिजे. चिन्ह वेगवेगळी पाहिजे. इथे दोघांची चिन्ह कशी आहे? दोघांची चिन्ह समान धन आहे. धन आहे, प्लस प्लस आहे. तर ते जर मी असेच जर या समीकरणांची जर बेरीज केली तर समीकरणांच्या बेरजेमुळे चिन्ह आहे तशीच राहतात. त्यामुळे हे वजा नाही होणार, हे बेरीज होईल यांची. 8 अधिक 8x अधिक 8x 16x येईल. 16x येऊन उपयोग नाही, कारण मला ते चल मी सहगुणक सारखा का केला? कारण मला त्या चलाचा लोप करायचा आहे. तो व्हेरिएबल मला एलिमिनेट करायचा आहे, म्हणजे काढून टाकायचंय. काढून टाकण्यासाठी ते वजा होणे गरजेचे आहे. आणि वजाबाकी केव्हा होईल? जेव्हा दोघांची चिन्ह वेगवेगळी असतील. पण आता तर सारखी आहेत. मग काय करायचं? नाही, सबट्रॅक्शन कर. जे समीकरण आहेत ना, ही इक्वेशन्स जे मी लिहिलेली आहेत ना, त्या इक्वेशनचं सबट्रॅक्शन करायचं, इक्वेशनला मायनस करायचं. आता इक्वेशनला मायनस केल्यामुळे होतं काय की इथे सबट्रॅक्शन म्हणजे दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन केल्यामुळे हे जे खालचं समीकरण आहे ना, खाली लिहिलेलं, त्या प्रत्येकाचं चिन्ह बदलतं. कारण कसं असतं, आपण एखादी बघा मध्ये जर आपण सबट्रॅक्शन असं लिहिलं, आपण 2x + y - 2x - 3y असं जर असेल, तर ह्या मायनसमुळे हे आतलं जे दुसरं जे हे दिलेली आहे मी एक्सप्रेशन, त्याची काय होतात, या वजामुळे काय होतात, त्यांची दोघांची पण चिन्ह बघा, हा मायनस आहे आणि हा प्लस आहे. मग मायनस प्लस हा मायनस होईल. पहिले हे टर्म आहे तसेच राहणार, 2x + y ऍज इट इज राहतात. फक्त हे जो हा जो 2x आहे तो या मायनसमुळे मायनस प्लस मायनस होईल, -2x होईल. आणि हे 3y जे ते मायनस मायनस प्लस होते. म्हणजे काय की या ब्रॅकेट मध्ये जे पण टर्म्स होते, जे पण तुमचे टर्म्स होते, त्यांची काय झाली, चिन्ह काय झाली, बदलली. तुमची जी पद बदलले. त्यांची आधी बघा, आधी 2x आहे धन, पण नंतर तो ऋण झाला. कोणामुळे ऋण झाला? कारण बाहेर कोणतं चिन्ह आहे, कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह आहे, मायनस. मायनसमुळे नेहमी चिन्ह पुढचं जे पद असतात किंवा पुढचं जे इक्वेशन असतं त्याची चिन्ह बदलतात मायनसमुळे. म्हणून मी इथे काय केलं, मला एकाचं चिन्ह बदलणं गरजेचं आहे, कारण मला ह्यांना घालवायचंय. म्हणून मला याचं एकाचं चिन्ह बदलायलाच पाहिजे. मग बदलतं कधी चिन्ह? जेव्हा मी वजाबाकी करेन. म्हणून मी इथे वजाबाकी केली. वजाबाकीमुळे हे जे दुसरं समीकरण आहे, ह्या सगळ्यांची चिन्ह बदलतात. म्हणजे हा 8x धन आहे तो ऋण झाला, हा धन y ऋण झाला, हा 11 सुद्धा धन आहे तो सुद्धा ऋण झाला. बरोबर?
येस मॅम. मॅम. आता बदललेली चिन्ह घ्यायची असतात. आता बदललेली चिन्ह घ्यायची. स्क्रीन दिसते तुम्हाला? हो मॅम दिसत आहे. येस मॅम दिसते. दिसते मॅम. मला वाटलं स्क्रीन दिसत नाही. दिसते मॅम. बरं, आता इथे काय होईल पुढे? सबट्रॅक्शन झाल्यामुळे हे पद हा प्लस 8x आणि हा मायनस 8x हे निघून जाणार. हे प्लस 24y आणि हे वजा y म्हणजे 1y असतं. हे y म्हणजे 1y असतं. मग अधिक 24y वजा 1y 23y 23y बरोबर अधिक 69. प्लस 80 आहे. प्लस 80 आणि 69 येस मॅम प्लस मायनस परत त्यांची वजाबाकी होणार. येस मॅम. हा. म्हणून आणि मोठ्या y संख्येची आता y इथेच बरोबर ठेवायचं. 3. 23 तिकडे जाऊन भागिले होतं. मॅम y इज इक्वल टू 3. 23 तिकडे जाऊन भागिले. बरोबर 3. y इज इक्वल टू 3. 23 3 69. म्हणून y तुमचं किती येणार? y इज इक्वल टू 3. 3 बरोबर 3. आता ही y ची व्हॅल्यू तुम्ही कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकायची. y ची व्हॅल्यू मिळाली. आता x ची व्हॅल्यू पाहिजे. तर हे दुसरं समीकरण घेऊया. याच्यामध्ये y ची व्हॅल्यू 3 टाकूया आपण. 8x अधिक y च्या जागेवर 3 बरोबर 11. 3 तिकडे न्यायचे आधी. जागेवर 3. इकडे 8x 11 वजा 8 सॉरी 11 वजा 3. येस 8x बरोबर 8 आलं. 8x बरोबर 8 x बरोबर 1. मग x बरोबर तुमचं 1 आहे. केणार 8 भागिले 8. तुमचं x आणि y ची व्हॅल्यू लिहायची. x ची व्हॅल्यू 1 ब्रॅकेट मध्ये आधी x ची व्हॅल्यू आणि मग y ची व्हॅल्यू. हे काय आहे? समीकरणाचं हे दिलेल्या समीकरणाची उकल आहे. हे दिलेल्या सोल्युशन आहे. समीकरणाची उकल दिलेल्या समीकरणांची उकल आहे. काय नाही, फक्त छेदातले ते घालवायचे होते आणि आपल्याला नॉर्मल जसं आपण सोडवतो तसं सोडवायचं होतं. कळलं? मॅम इक्वेशनचं सोल्युशन आहे ना 1 आणि 3. हो हो सोल्युशन आहे. ठीक आहे. आता दुसरं 7वं सोडवायचंय का? येस मॅम. येस मॅम. हा मॅम. 8वं की 7वं? कोणतं सोडवायचं? 8वं की 7वं? 7वं मॅम. काय बोलताय? स्क्रीन खाली मॅम करा. 7वं आणि 8वं सेम आहे. हा सेम आहे. एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करायची त्या समीकरणाची. येस मॅम कारण मॅम ना ते आलटून पालटून त्याच संख्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळं. झालं हे? मॅम तुम्ही सांगितलं होतं की 7व्या आणि 8व्या इक्वेशन मध्ये आपल्याला 2 छोटे छोटे इक्वेशन्स मिळतील. हो हो तसंच करायचंय. त्याच्यामध्ये कुठला सहगुणक सारखा करत बसायचा नाहीये. आधी काय करायचं असतं, जेव्हा तुमच्या सहगुणकांची अदलाबदल असते तेव्हा काय करायचं असतं, सहगुणकांची अदलाबदल म्हणजे पहिल्या समीकरणात जो एक्सचा कोइफिशियंट आहे, सहगुणक आहे, तो दुसऱ्या समीकरणामध्ये वायचा कोइफिशियंट असतो. आणि पहिल्या समीकरणात जो वायचा कोइफिशियंट आहे, सहगुणक आहे वायचा, तो दुसऱ्या समीकरणात पहिल्या समीकरणात जो एक्सचा सहगुणक आहे, बघा ना गणित. येस मॅम.
इथे बघा 99x अधिक 101y. हो 99x प्लस 101y. मग इथे जो पहिल्या समीकरणात जो x चा सहगुणक आहे ना हा, तो दुसऱ्या समीकरणात y चा सहगुणक आहे. आणि इथे जो y चा x जो y चा आहे तो दुसऱ्या समीकरणात x चा सहगुणक आहे. म्हणजे इथे सहगुणकांची काय झालेली आहे, समीकरणाची अदलाबदल झाली आहे. अदलाबदल झालेली आहे. मला गणित सांगा. 99x प्लस 101y अधिक 101y बरोबर 499 बरोबर 499. 101x 101x अधिक 99y अधिक 99y बरोबर 501. 101x अधिक आता हे 99 जेव्हा समीकरणांच्या स्क्रीन दिसते. येस मॅम. कलर चेंज. मॅम हे दोघे इक्वेशन्स ऍड करावे लागतील. हा, एकदा ऍड करायचं, एकदा सबट्रॅक्ट करायचं. हे तुमचं येतं की नाही? एक मिनिट आहे, येतच नाही, मला लिहिताच येत नाही. काय सिलेक्ट झालं? एक मिनिट. चला, काय आहे 501 ना? हे तुमचं पहिलं Yes, ma'am. समीकरण आहे. पहिलं समीकरण आणि हे तुमचं दुसरं समीकरण. आधी आपण काय करूया, या दोघांना ऍड करूया आणि नंतर याच Very दोघांना good. आपण सबट्रॅक्ट करायचं. हा, नंतर याच दोघांना घेऊन सबट्रॅक्शन करायचं. आधी आपण ऍडिशन करू या दोघांचं. ऍडिशन केल्यानंतर साइन चेंज नाही होत आहे, तर साइन राहणार. आणि मग आता सरळ ऍड करायचं. 99 प्लस 100 अँड प्लस 99x प्लस 101x, दोघांची साइन प्लस प्लस आहे, मग ते दोघं काय होतील, ऍड होतील. प्लस प्लस साइन आहे, त्यांची बेरीज होईल आणि त्यांची बेरीज येते 200x प्लस इथे पण तेच होणार 101y प्लस 99y, हे पण 200y आणि इथे यांची बेरीज येईल 1000. बरोबर. आता इथे सगळे जे पद आहेत ते 200 ने डिव्हिजिबल आहेत, म्हणजे 200 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. मग जेवढं तुम्हाला सिम्प्लिफाय करता येईल तेवढं करायचं. आता 200 ने भाग लावायचा या प्रत्येक पदाला. 200 ने भाग लावल्यानंतर इथे 200x ला 200 ने भाग लावला तर x राहणार
इथे 200 वायला 200 ने भाग लावला वाय राहणार, Y. आणि 1000 ला 200 ने भाग लावला तर किती राहणार? 5. काय हे तुम्हाला एक छोटस समीकरण मिळालं, तिसरं. बरोबर. येस मॅम. आता हीच समीकरणं घ्यायची आणि सबट्रॅक्शन करायचं. जसं 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 आणि 101x प्लस 99y इज इक्वल टू 500. 501. 501. तर या दोन समीकरणांचं आता सबट्रॅक्शन करणार मी, 1 आणि 2चं. सबट्रॅक्शन केल्यानंतर साइन चेंज होते खालच्या समीकरणाची. हा मायनस बनेल, आपण मायनस, हे पण पद मायनस बनणार. आता काय होईल? हे प्लस 99x आणि हे मायनस 101x प्लस 99x. आपण जेव्हा एक प्लस असेल एक मायनस असेल तर त्यांचं सबट्रॅक्शन होतं, वजाबाकी होते, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह जातं त्याला उत्तराला. मग काय येईल उत्तर? -2x वजा 2x. -2x मोठ्या संख्येचं चिन्ह. त्यानंतर इथे प्लस 101y आणि मायनस 99y. किती येणार याचा? वजा 2y. प्लस वजा नाही येणार, कारण आता मोठी संख्या जी आहे, मोठी संख्या ही आहे. 101 आहे. प्लस आहे, नाही. पहिल्यामध्ये इथे 101 x चिन्ह बदललं होतं, ऋण झालं होतं, म्हणून मग उत्तराला ऋण चिन्ह आलं. इथे ऋण नाहीये, मोठी संख्या धन आहे, छोटी संख्या ऋण आहे, म्हणून वजाबाकी केली आणि मोठ्या संख्येचे चिन्ह. आता इथे पण तेच होणार. हे 499 धन आहेत आणि 501 ऋण आहेत, मग यांची परत वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचे चिन्ह. म्हणजे काय येईल? -2. पटापट सांगा, एवढं कठीण आहे? -2. कठीण आहे का? -2. आता हे सगळे ज्या संख्या आहेत त्या 2 ने भाग जाणार आहेत. मग 2 ने भाग लावा. किती येणार? 2 ने प्रत्येक पदाला 2 ने भागलं, कारण प्रत्येक पदात 2 आहेत बघा. याचा अर्थ त्या 2 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत त्या 2 ने भाग लावा. काय येईल? x + y बरोबर 1. वजा x ऋण x अधिक y बरोबर 1. बरोबर वजा बोला 1. पटापट. वजा 1. वजा आहे ना. हे तुमचं चौथं समीकरण तुम्हाला मिळालेलं आहे. आता तिसरं आणि चौथं यांना एकत्र घ्या. तिसरं समीकरण काय मिळालं होतं मला? x अधिक y बरोबर 5. हे तिसरं समीकरण मिळालं होतं ना, ऍडिशन करून त्याच समीकरणांची, आणि त्याच समीकरणांचं सबट्रॅक्शन करून मिळालं हे इक्वेशन. -x + y इज इक्वल टू -1. हे तुमचं 4th वाला आहे. आता यांना फक्त ऍड करा, सबट्रॅक्ट पण करायची गरज नाही, सरळ ऍड करायचं. ऍडिशन केलं तरी कुठलं तरी एक चल निघून जात बघा. +x आणि -x, धन x ऋण x काय होईल? -2x. धन x ऋण x कॅन्सल. -2x 6. मुलांनो इकडे नीट लक्ष द्या हा. बघा चिन्ह ऐका, चिन्ह वेगवेगळी असतील तर काय होतं? वजाबाकी वजाबाकी होते. चिन्ह वेगवेगळे असतील तर वजाबाकी होते. आता हा जो वरचा x आहे तो धन आहे आणि हा खाली x जो आहे तो ऋण आहे, म्हणजे यांची होणार वजाबाकी. म्हणजे x मधून x घालवायचंय, x मधून x वजा करायचंय. मग x मधून x गेला किती राहतो?
एक्स कॅन्सल होतो. एक्स मधून एक्स गेला किती? 0. 2 एक्स 0. 0. म्हणजे हे कॅन्सल होणार आहे तुमचं टर्म. हा, आपण आधी पण तेच केलं ना. इथे सहगुणक सारखा आहे दोघांचा पण. 1 1 आहे. 1 एक्स, धन 1 एक्स आणि ऋण 1 एक्स. 1 मधून 1 गेला 0. ते पद कॅन्सल होऊन जातं. आणि हे धन वाय. आता या दोघांची चिन्ह सारखी आहेत. चिन्ह सारखी असल्यावर काय होते? बेरीज. बेरीज होते. बेरीज. मग याचे उत्तर काय येणार? धन वाय अधिक धन वाय 2 वाय. 2 वाय. धन 2 वाय. बरोबर बरोबर. 6. इथे 5, हे 5 धन आहेत. 4 धन आहे. धन. हा, या दोघांची एक धन आहे, एक ऋण आहे. मग यांची काय होईल? बेरीज होईल की वजाबाकी? वजाबाकी. वजाबाकी. बेरीज नाही होणार. मुलांना चिन्ह बघा. हे बघा, तुम्हाला हे क्लिअर झालं पाहिजे. ऐका आधी तर मुख्य गोष्टच आपल्याला जर पटकन कळली नाही, पटकन कळलं पाहिजे. चिन्ह बघून कळलं पाहिजे की यांची बेरीज होणार की वजाबाकी. लगेच उत्तर रेडी पाहिजे. बघा, एक धन एक ऋण दिसलं ना, आता ह्याला 5 ला चिन्ह नाहीये. या 5 ला चिन्ह दिलं नाहीये, पण आहे त्याला चिन्ह. धन असतं, त्याला चिन्ह नाहीये ना, ही संख्या धन असते. मग हे धन 5 आणि हे ऋण 1. मग एक धन आहे, एक ऋण आहे, वजाबाकी होणार. वेगवेगळी चिन्ह आहेत. एक धन, एका संख्येला धन आहे, दुसऱ्या संख्येला ऋण जर आहे, याचा अर्थ त्यांची होणार वजाबाकी. वजाबाकी केल्यानंतर वजाबाकी करायची आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. काय उत्तर आहे? +6. 4. 4. +6. 4. 4. 5 आणि 1 ची वजाबाकी. 5 आणि 1 ची वजाबाकी होणार ना ताई? वजाबाकी 5 आणि 1 ची 4 येते. 6 ही बेरीज येते. 6 ही बेरीज आहे. बेरीज नाही करायची आपल्याला, वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचे चिन्ह. हे बेसिक रूल आहेत आपले इंटिजर्सचे. पूर्णांक संख्यांचे बेसिक रूल जे आपण 8वी 7वी 8वीला शिकलोय. 7वीला 6वीला शिकलो. 6वीला इंटिजर्स, 7वीला पण होतं. ऍडिशन, सबट्रॅक्शन. हा, प्लस मायनस मायनस असतं. म्हणजे एक दोघांची चिन्ह सारखी असतील तर ऍडिशन होतं, बेरीज होते. चिन्ह वेगवेगळे असतील तर वजाबाकी होते. हा आपण 6वीला शिकलो. आता आपण काय करायचं पुढे? याच्या पुढे काय होणार? हा जो y आहे तो इथेच राहणार आणि 2 इकडे जाऊन भागिले होणार. भागिले होणार. 4/2. 4/2. इथे 4 आहे. y बरोबर 2. इथे 4 येईल आणि y बरोबर खाली y बरोबर 4/2. म्हणजे इथे येणार 2×2=4. y ची किंमत 2 आली. आता तुमच्याकडे सोपी 2 समीकरणं आहेत. त्याच्यात कुठल्याही एका समीकरणात तुम्ही y ची किंमत टाकू शकता. सगळ्यात सोपं तिसरं समीकरण आहे x अधिक y बरोबर 5. पहिली जी 2 समीकरणं आहेत ती खूप अशी मोठ्या मोठ्या संख्या आहेत ना, तर त्याच्यात नका टाकू. जे तिसरं आणि चौथं मिळालेलं आहे त्याच्यातलं कुठल्या तरी एका समीकरणात किंमत टाकायची. बरोबर. y ची किंमत आपल्याला 2 मिळालेली आहे, ती इथे टाकणार. बरोबर 5. अधिक 2 तिकडे जाऊन -2 होणार. 5 वजा होईल 2. आणि x बरोबर किती येणार मग? 3. x बरोबर मॅम हा, मग 3,2 ही समीकरणाची उकल आहे. हे कोणाला कळलं नाही?
हे गणित मॅडम हे सोपं गणित आहे. कळलं? येस मॅम समजलो. येस मॅम. समजलंय? येस मॅम. मॅम. मुलं पूर्वी खूप यायचे, आता खूप कमी येतात. ते पण ठीक आहे. आता आपण काय घेऊया? ही 2 गणितं कळली. क्रॅमर्स रूल तुम्हाला शिकवलेला आहे आपण, हे काढलेला निश्चयक काढलेला आहे डिटर्मिनंट. क्रॅमर्स रूल नाही शिकवलेला 1.3 मॅम क्रॅमर्स रूल शिकवलेला आहे. शिकवलेला ना. आता आपण आहे ना आलेख पद्धत शिकू. आलेख तुम्हाला काढायचे आहेत. जर आलेख वही असेल तुमच्याकडे तुम्ही. मॅम मला आलेख पण जास्त आलेख अवघड जातो. अवघड जातो. येस मॅम. आलेख कसं सोपं काढायचं आहे. तेच कळत नाही. हो मॅम. त्याच्या किमती काढता आलेख येतात सांगते पण मी आलेख तुम्हाला. काढता येत नाही. का ग? बघा आलेख जो काढायचा आहे ना त्याच्यामध्ये आधी आपल्याला तो चार्ट बनवायचा आहे. तक्ता बनवता आला पाहिजे. मग तक्ता कसा असतो? आता समजा एखादं तुम्हाला असंच देणार 2 समीकरण, आपल्याला त्याची काय काढायची आहेत? समीकरणाच्या कल काढायचा. या दुसरी जी एक्सरसाइज आहे ती आलेखाची आहे. त्यासाठी हे तक्ते तयार करता आले पाहिजे. बघा हे तक्ते तयार करताना ना इथे बघा दिसते तुम्हाला हे गणित दिसते. x वजा y बरोबर 1 आणि 5x वजा 3y बरोबर 1 दिसते सगळ्यांना? हो. मुलांनो येस मॅम. दिसते. तर असं पण तुम्हाला गणित येऊ शकतं, म्हणजे तुम्हाला सोडवायला पण येऊ शकतं. ते तर 4 मार्काला असतं. पण असं तुम्हाला एक बॉक्स देणार, समीकरण देणार आणि याच्यात काही किमती देणार आणि उरलेल्या बॉक्सेस आपल्याला भरायचे, फिल करायचे. बरोबर आहे? बरोबर आहे का? कळलं का? आता याच्यामध्ये करायचं काय असतं माहितीये? आलेख पद्धतीने सोडवताना गणित करायचं काय असतं? काही नसतं करायचं. समीकरण जे तुम्हाला दिलेलं असतं ना, आता समजा x वजा y बरोबर 1 असं समीकरण तुम्हाला दिले आणि याचा तुम्हाला चार्ट असा तक्ता बनवायचा आहे. ऐकताय ना सगळे? येस मॅम. येस मॅम. हो मॅम. आलेख पद्धतीने जर आपल्याला गणित सोडवायचे असतील एक सामायिक समीकरण, तर त्याच्यासाठी 2 समीकरणं जी दिलेली असतात त्या दोन्ही समीकरणांचा वेगवेगळा तक्ता तयार करायचा. मग तक्ता म्हणजे कसला तक्ता असतो तो? तर आपल्याला जे समीकरण दिलेलं असतं त्या समीकरणात काय करायचं माहित आहे? एक चल ठरवायचा आणि त्या चलाच्या आपल्या मनाच्या किमती घ्यायच्या 3 कोणत्या पण. आता हे इथे तुम्हाला 4 किमती दिलेल्या आहेत. तुम्हाला सोडवायला स्वतःला सोडायला सांगितलं तर तिथे 3 किमती घेणं बस होतं, इनफ आहे. म्हणजे काय करायचं? एक्स जो आहे त्याच्या ठिकाणी मला पाहिजे त्या किमती घ्यायच्या, खूप मोठ्या नाही घ्यायच्या. किंवा वायच्या ठिकाणी घ्या, तुम्हाला जे चलाच्या ठिकाणी किमती घ्यायच्या कोणत्याही चलाच्या ठिकाणी तुम्ही किमती घेऊ शकता. पण आपण असं प्रिफर करतो की एक्सच्या ठिकाणी आपल्या मनाच्या किमती घ्यायच्या. जसं आता समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर, कोणतं समीकरण होतं ते? बरोबर 1. एक्स वजा वाय बरोबर 1. एक्स वजा एक्स वजा वाय बरोबर 1. वाय बरोबर 1. आता याच्यामध्ये आपल्याला मनाच्या आपल्या 3 किमती एक्सच्या घ्यायच्या. तुम्ही वायच्या पण घेऊ शकता, तुम्हाला जे पाहिजे ना, मला वायच्या हव्या तर वायच्या घ्या.
म्हणजे आता समजा मी ठरवलं की मी वायच्या किमती माझ्या मनाच्या घेते आणि आपण ज्या मनाच्या आपल्या किमती घेतो त्या त्या समीकरणात टाकायच्या. म्हणजे आता समजा मी घेतलं की वाय बरोबर मी 0 हवाय मला. छोट्या छोट्या किमती घ्यायच्या, खूप मोठ्या नाही घ्यायच्या. 0, 1, 2 कळलं का? -1, -2 असं जवळपासच्या छोट्या छोट्या संख्या आपण आपल्या मनाने एका चलाच्या किमती आपल्या मनाने घ्यायच्या. कळलं? आता मी काय करते, वाय बरोबर 0 टाकते याच्यामध्ये, या समीकरणामध्ये. म्हणजे वायच्या जागेवर मी माझ्या मनाची किंमत टाकणार आहे. आता किती टाकणार आहे मी माझ्या मनाची किंमत समीकरणामध्ये? वायच्या जागेवर 0, पहिली किंमत 0 टाकणार आहे. इथे होणार काय आहे, एक्स वजा वाय बरोबर 1 असं समीकरण आहे. वायच्या जागेवर मी 0 टाकणार आहे बरोबर 1. मग एक्स हे वजा 0 तिकडे जाऊन अधिक 0 होणार आणि मग एक्स बरोबर 1 अधिक 0 1 येणार बरोबर. असंच करताना आता ही वायची किंमत मी 0 घेतली. आता मी आणखी एक किंमत घेते वायची. मी वायची समजा 1 अशी किंमत घेते माझ्या मनाची आणि मी ती या समीकरणात टाकते. आता एक्स वजा वाय बरोबर 1. हे वायच्या जागेवर मी 1 टाकते कारण मी 1 घेतलेली इथे वायच्या जागेवर. आता काय होणार, हे वजा 1 तिकडे जाऊन काय होणार, +1 हा 1 आणि हा अजून 1 प्लस होणार. एक्स बरोबर 1 अधिक 1 म्हणजे 2 येणार 2 बरोबर. आता आणखी Yes, ma'am. किंमत तुम्ही वायच्या जागेवर टाकायची. वाय बरोबर 3 टाका किंवा वाय बरोबर -1 टाका, कसंही आपण 2 टाकू. एक्स वजा वाय बरोबर 1, एक्स वजा 2 बरोबर 1. एक अधिक 2 म्हणजे एक्स किती येणार, 3 येणार बरोबर. मॅम ऋण म्हणजे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? ऋण म्हणजे निगेटिव्ह. आता आपल्याला एक तक्ता बनवायचा आहे ना इक्वेशनचा. तुम्हाला जे समीकरण दिले त्या समीकरणात एक्स वजा वाय बरोबर 1 असं आहे ना समीकरण. तर याचा आपण एक टेबल बनवायचं आहे. अशा 3 किमती तुम्ही इथे लिहिणार. इथे तुम्ही लिहिणार एक्स, इथे लिहिणार वाय आणि इथे लिहिणार एक्स कॉमा वाय. आता पहिल्यांदा मी जी किंमत घेतली ती किती घेतली, वाय 0 घेतलेली, वायची किंमत 0 घेतलेली आणि त्याच्यावरून एक्स ची किंमत किती मिळाली मला पहिल्या 2 समीकरणामध्ये टाकल्यावर, आपल्या समीकरणात टाकल्यावर 1. मग इथे मी जी जोडी लिहिणार एक्स वाय ची जोडी काय होणार, एक्स किती आला पहिल्यामध्ये, एक्स किती आहे 0 0 नाही 0 वाय होता, वाय मी 0 घेतलेला, मग वायच्या जागेवर 0 आणि त्याच्यावरून एक्स ची किंमत किती आली 1 आली बरोबर. त्यानंतर मी वाय ची किंमत दुसऱ्यांदा घेतलेली 1 वायची, मग वायच्या कॉलम मध्ये 1 लिहायचं आणि एक्स ची किती मिळाली त्याच्यावरून मला 2 वरती एक्सच्या जागेवर 2. त्यानंतर वायची किंमत तिसरी वायची किंमत किती घेतली होती, नाही 2 घेतली होती, त्याच्यानंतर मला ती मिळाली एक्स ची किंमत 3. आता मला हे एक्स कॉमा वाय लिहायचे 1,0 1,0 2,1 2,1 3,2 3,2 तर हे जे मला बिंदू मिळाले ते बिंदू आपल्याला आलेखावर स्थापन करायचे असते. ते कसे स्थापन करायचे ते आपण शिकू. आता इकडे बघा, हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तो कसा करायचा आहे बघा, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. इथे
पहिली जी किंमत दिली, पहिला हा जो बॉक्स दिलेला आहे तुम्हाला, हा पहिला, त्याच्यात कसली किंमत दिली आहे तुम्हाला? X ची किंमत दिली आहे. X ची दिली, X ची X किंमत ची 0 दिली, दिली. Y ची दिली नाहीये. हा, X ची दिली, Y ची नाही दिली. मग आपण काय करायचं, जे समीकरण आहे त्या समीकरणात जी किंमत दिली आहे ती त्याच्या ठिकाणी टाका. म्हणजे कसं, आता तुमचं समीकरण x वजा y बरोबर 1 आहे ना, तर आता तुम्हाला x ची किंमत 0 दिली, मग x च्या जागेवर 0 टाका, वजा y बरोबर 1 है ना. आता वजा y इथेच राहणार, वजा y इथेच, आणि 0 तिकडे नाही, 0 तिकडे गेल्यावर 1 वजा 0. वजा 1. त्यानंतर वजा y बरोबर 1 वजा 0 किती येतो? वजा 1. वजा 1. 1 वजा 0 किती? 1. 1 येतो. 1 वजा 0 1 येतो. 1. आपल्याला काय करायचंय, हा, इकडे वजा y आहे ना, ह्या बाजूला वजा y आहे, ते वजा y घ्यायचे. y अजून आपल्याला मिळालेले नाही, आपल्याला वजा y मिळणार आहेत आधी. काय मिळणार आहे? वजा y. मग 1 वजा 0 आणि मग वजा y बरोबर 1 वजा 0 1 येतो. आता इथे तुमचं वजा y बरोबर 1 आलं ना, आता इथं एक चिन्ह बदलायची दोघांची पण, कारण हे ऋण आहे, y मला ऋण नकोय, ते धन करायचं. मग हे जर धन केलं तर याचं पण चिन्ह बदलणार, म्हणजे y ची किंमत किती येईल? ऋण 1. मग इथे तक्त्यामध्ये तुमचं ऋण 1 येणार, बरोबर आहे. आता दुसरा जो कॉलम आहे इथे, त्या दुसऱ्या कॉलम मध्ये y 0 घ्यायला सांगितले. मग y च्या जागेवर 0 घ्या आणि x ची किंमत काढा. कळलं का? जे दिलंय ना ते समीकरणात टाका. जर x दिलंय तर x टाका आणि y ची शोधा किंमत, आणि जर y दिलंय तर y ची किंमत समीकरणात टाका आणि x ची शोधा. तिसऱ्या कॉलम मध्ये, तिसऱ्यामध्ये कशाची किंमत दिली आहे? तिसऱ्या ह्याच्या X ची. त्या कॉलम मध्ये X ची किंमत दिली. x ची किंमत इथे 3 टाकायची आणि त्याच्यावरून y ची किंमत काढायची. कळलं? आणि मग x, y लिहायचं. हे सोडवून आणा, हे सोडवा. Yes, हे ma'am. 2 तक्ते पूर्ण करायचे. चालेल, पुढच्या वेळेला आपण ग्रामर सुरू नाही, आलेख पद्धत, आलेख जो आहे तो पूर्ण करू. आलेख पद्धत. मॅम y ची किंमत 2 येईल का? कशामध्ये? तिसऱ्या कॉलम मध्ये. तिसऱ्या कॉलम मध्ये y ची किंमत 2 येईल, बरोबर. आणि चौथ्या कॉलम मध्ये किती येईल? बरं, ते सोडवा व्यवस्थित, ठीक आहे. नसेल येत तर मी सांगेल तुम्हाला नेक्स्ट टाइम. Yes, ma'am. येस मॅम. Okay, ma'am. सोडवतो मॅम आम्ही. सो मच मॅम. हा, गुड नाईट. दीदी मॅम -2 येईल. Bye, ma'am. Good night. गुड नाईट. बरोबर, -2. Bye, man. Good night. बाय. Bye. गुड नाईट मॅम.